नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विलेपार्ले येथील दिलासा संस्थेतर्फे भेट तुझी माझी स्मरते हा 4 चौघींचा 4 दिशांचा प्रवास ह्या आजच्या भागात सौ छाया अजित कडकडे यांच्या अत्तरातील कुपीतील गमती जमती ऐकूया. धन्यवाद. सौ छाया अजित कडकडे गोव्यासारख्या पुण्यभूमी देव गंधर्व म्हणून नावाजलेले पंडित अजित कडकडे गोमंतकीय संगीत परंपरेला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या गायकांमध्ये गोमंत विभूषण पंडित अजित कुमार कडकडे यांचे नाव अग्रणी आहे. भारतीय संगीताच्या इतिहासामध्ये विद्या, कर्तृत्व आणि लौकिकाच्या बाबतीत पंडित अजित कडकडे यांची सांगीतिक कारकीर्द स्वर्ण अक्षरांनी वज्रलेखित करावी अशी आहे. ईश्वरावर गाढ श्रद्धा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक सादरीकरणामध्ये ईश्वराच्या सान्निध्याची अनुभूती जाणवते. पंडित अजित कडकडे यांना भक्ती संगीत सम्राट, संगीत रत्न, गोमंत विभूषण आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या भक्ती संगीतातील अपवादात्मक योगदानाची दखल घेऊन 2017 मध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना गान समर्थ या सन्मानाने पुरस्कारित केले आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक संदर्भातील आध्यात्मिक रचनांचे जतन आणि लोकप्रियता वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अशा दिव्य भव्य व्यक्तीचे अर्धांगिनी छाया अजित कडकडे हा तुझे दिलासामध्ये स्वागत करता. नमस्ते सगळ्यांना. मी पहिला प्रश्न मी विचारणार की तुम्ही उत्तर देणार. चालेल? तुम्हाला कळेल? त्यांना मराठीमध्ये बोलण्यापेक्षा कोकणीमध्ये कम्फर्टेबल आहे, तर कळलं नाही तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. हॅलो 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 हॅलो. नशिबान असे दिव्य भव्य व्यक्तिमत्व असलेले असं जोडीदार तू कोण मिळव. आम्ही त्याची पहिली भेट आठवता तुका? होय, आम्ही दोघांय आते मामे भावंड. हांव अजिताची मामाची चली. आमच्या गोंया पयलीं मामाची चलीक आत्याचो चलो दिवपाची पद्दत आशिल्ली. कळटा न्हय? आते मामे भावंडांमध्ये हय हय हय. आणि मागीर तेन्ना ती वेगळी भावना नाशिल्ली घोव बी जातलो म्हणून. पण म्हाका सगळीं जाणां चाळयतालीं की प्रेमाची सून, म्हणजे अजिताच्या आवयचें नांव प्रेमाची सून म्हणून. म्हाका बरें दिसतालें, कारण एकूय तो एक चलो न्हय आनी म्हजे सगळे लाड म्हजे एकट्याचे जातले म्हणून म्हाका ती आवड आशिल्ली. म्हणून फुडें वचून मागीर आमचो प्रेम विवाह जालो. पण तो तेन्ना अभिषेकी कडेन शिकतालो, जितेंद्र अभिषेकी बुवा कडेन, आनी हांव कॉलेजान आशिल्लें. आमचें हें प्रेम प्रकरण 7 वर्सां चलिल्लें. घरान कोणाक खबर ना. जेव्हा ते कळलं ना तेव्हा सगळं गडबड झाली. कारण काय, त्याला नोकरी नाही आणि गाण्याला तेव्हा गोव्यात एवढं महत्त्व नव्हतं आमच्या वेळी. तर हे पोट भरण्या इतपत हे काय, म्हणजे त्यांना काय आहे का, म्हणजे करतील काय हे संसार कसा करणार, पुढे कसं आणि होणार. त्याने ठरवलं होतं नोकरी नाही, सगळं करणार ते गाण्यातच करणार. तर मग माझ्या आईच्या घरची परिस्थिती चांगली आणि ह्यांची बेताची. कारण ते टीचर होते, वडील अजितचे वडील टीचर होते. तर मग हे झालं विरोध, आई वगैरे नको. मग का तर मुंबईला जाऊन एक तरी खोली घेऊ शकेल काय, पोटापुरतं कंपेल काय असं म्हणून
खूप विरोध. आणि नंतर मग आम्ही हट्टालाच पेटलो. मी सांगितलं मी लग्न करणार तर त्याच्याचकडे, नाहीतर मी आजन्म लग्न नाही करणार. रश्मीला माहित आहे. माका सांग अधिक भयंकर जिद्दी. म्हणजे त्यांनी गाणं करणार म्हणजे गाणंच करणार. हे म्हणजे खरं तो डॉक्टर व्हायचा होता, पण ते सोडून त्याने गाण्याच्या याला गेला. तो म्हणजे कुणाचंच ऐकलं नाही, वडिलांचं पण नाही. भयंकर जिद्दी. आणि त्याने ते करून दाखवलं. खूप कष्ट केले, त्रास काढले, जस्टिस फिरला आणि रियाज करायला पाहिजे म्हणून चटईवर झोपला. म्हणजे गादीवर झोपला तर मी झोपून राहिली. आणि तेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं. तर मी कुरकुर करायला लागली, काय सारखं रियाज रियाज. आणि त्याला अध्यात्माची भयंकर हे की देवाचं म्हणजे ते गाण्यामुळे ते सगळं आलंच ना. त्यामुळे मी एकदा म्हटलं त्याला, काय हे सारखं बाहेर जाणं नाही, मी घरात तू घरात सारखं. तर त्याने मला एकच वाक्य सांगितलं, ठेविलेली अनंती तैसेची राहावे. अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर मी कधीच त्याला विरोध केला नाही, काही गडबड काही केली नाही. चालू दे म्हटलं तुझं, मी माझं करतो. आणि एक सांग, बालपणी एकत्र गेल्यावर भावनांचो गोठ विणल्यात पुढाकार कोण घेतला? तुम्ही विचारलं की त्याने विचारलं? त्याने विचारलं. स्टेजवरलो गायक आणि घरातलो गोठ तुझ्या नजरेत कसे दिसतात? स्टेजवरचं गायक एकदम कडक. म्हणजे स्टेजवरचं गायक एकदम कडक. म्हणजे अभिषेकी बुवांच्या तालमीत वाढलेला आणि त्यांची शिस्त तंतोतंत पाळणारा. स्टेजवर आधी 2 तास आधी जाणार, तिकडची व्यवस्था बघणार, साथीदारांचं सगळं बघणार, साथीदारांची काळजी घेणार आणि तिकडे कॉम्प्रोमाइज काही नाही. बसला की ते स्टेजवर. आणि शिस्त कडक असल्यामुळे घरात पण तसंच व्यवस्थित सगळं अस्ताव्यस्त काही नाही. टाइम टू टाइम 8:30 वाजता नाश्ता पाहिजे म्हणजे तिकडे येऊन बसणार. तू आण नाही तर नको आणू, पण तो बसला. मग माझा नाश्ता आणि त्या सवयीनुसार मला पण सवय झाली आणि मी पण ते व्यवस्थित त्याचं पाळू लागले. एक मात्र त्याची तो एकुलता एक मुलगा 7व्या महिन्यात झालेला. आईने खूप एबॉर्शन झाली 3-4 तिची आणि हा वाचला. त्यामुळे आई सतत मला सांगायची, मी अजितला असा वाढवला, मी अजितचं असं केलं. म्हणजे तू इनडायरेक्टली तिने मला डोक्यात घातलं की तू पण तसंच कर. पण मी पण तिचं ते पाळलं. अजितला मुलासारखं सांभाळलं. काही म्हणजे मला त्रास पडला तर चालेल, पण त्याला काही हे नाही. आणि माझं ध्येय होतं की अजितला मोठा गायक होणार, हे माझं ध्येय होतं, व्हायला पाहिजे. आणि मला कितीही त्रास झाला तरी चालेल. आणि ते मी सतत पाळलं. म्हणजे काही त्याच्यात हे नाही केलं. एवढा मोठा गायक करण्यासाठी लोक भक्ती संगीत ऐकतात वगैरे, पण तुझ्यासाठी कुठचं गाणं गाता? त्या दिवसा वडाकडे गणपतींचं नाव मंद मंद वाजत आली गो तुझी पायजण. बाबा कोळकरांचं इतकं तू त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस काय काय केलं? स्वतःच्या आवडीला काय काय मुराद घातली? स्वतःच्या आवडीला म्हणजे काय, त्यावेळी मला बाहेर जाता येत नव्हतं. कारण काय, पूर्वी मोबाईल नव्हते, लँडलाईन होतं. त्यामुळे प्रोग्रामसाठी आणि त्याची तेव्हा कारकीर्द सुरू झाली होती. आणि प्रोग्राम सारखे यायचे, रेकॉर्डिंग प्रोग्राम. तेव्हा फोन यायचे लँडलाईनवर आणि आमचं पोट त्याच्यावर. बाहेर गेले, प्रोग्राम गेला की पैसे नाही मिळणार म्हणून मी घरीच. आणि मुलगा आपला त्याचं काय उद्योग, अभ्यास, खेळणं वगैरे ते चालू. तर मी तो सॅक्रिफाईस माझा मोठा होता. कारण काय, त्यानं ज्या लोकांना तारखा देणं बरीच थांबावं लागायचं मला. कार्यक्रमांचं आणि नियोजन करणं. आणि हे सारखे तर
बाहेर रेकॉर्डिंगला प्रोग्रामला बाहेर गावी, त्यामुळे मला कंपल्सरी घरी थांबावं लागायचं. गोवाच्या हृदयात स्थान मिळवण्याचे मार्ग पोटान जातात म्हणून तू सुरण लिहिले. बहुतेक असं असावं, कारण काय अजितला ना जे बनवणार ना ते झणझणीत चमचमीत पाहिजे, कारण त्याची आई ना सुगरण होती. आणि त्यामुळे मला आधी मी लग्न झाले तेव्हा काहीच येत नव्हतं. आणि मग मी म्हटलं आता कसं होणार, याला तर सगळं चांगलं लागतं, बरं त्याचं ते गाणं आणि ते सगळं बघितलं तर याला चांगलंच घालायला पाहिजे. म्हणून मी टी व्ही बघायची, टी व्हीवर कुकरी शोज, मग फेमिनावर ते रेसिपी, असं करून मी एवढी एक्सपर्ट झाले. घरी आलेले सगळे काय छाया बनवलं करून सगळे एकदम. मग माझ्या मागे लागले ही सुद्धा मग माझ्या मागे लागले, आता तू पुस्तक लिही. माझ्या वडिलांची आणि त्याची खूप इच्छा होती आणि त्याने माझे पुस्तक मी रेसिपी लिहिली, पण ह्रस्व दीर्घ सगळं करेक्शन त्याने केलं आणि ते सगळं पुस्तक आलं. तुमच्या व्यस्त दिनचर्येमध्ये तुमचं दाम्पत्य जीवन तुम्ही कसं सांभाळता? म्हणजे फॅन्स, आता इतका मोठा गायक म्हटल्यावर त्याचे फॅन्स असतात, त्यांच्या काही गमती जमती? आधी तुला सांगते, दाम्पत्य जीवन आम्ही खूप कष्टाने काढलं. खूप मला हेलपाटे खावे लागले. म्हणजे आज पैसे संपले तर उद्या मिळेल काय ही चिंता, कारण नोकरी दोघांनाही नाही. मी घरी हाऊसवाईफ, ते पण घरी गाण्यावर सगळं. आणि एकदा गाणं म्हणजे प्रोग्राम असायचेच आणि तेव्हा पैसे एवढे आता मिळतात तसे प्रोग्रामला पैसे मिळायचे नाही. तर मग खूप कष्टाने जगलो, पण आनंदाने जगलो, दुःखी होऊन नाही जगलो. आणि फॅन्स बापरे, फॅन म्हणजे काय विचारू नको. मुली वगैरे पत्र केवढी लिहायची, प्रेम पत्र, पण ती फोडायची मीच, त्यामुळे त्याला काही वाटत नव्हतं. त्याला काही वाटत नव्हतं ती पत्रांचं हे. आणि मग आता तर मग विचारू नका, आता त्याला स्टेजवरून खाली यायला 2-2, 3-3 तास लागतात. एवढे फोटो आणि सगळे नमस्कार, वयस्कर माणसं आणि लहान मुलं सुद्धा. तिचा 3.5 वर्षाचा नातू, त्याचं ते दत्ताची पालखी लावल्याशिवाय झोपत नाही, उठत नाही, असं आहे. म्हणजे अशी प्रत्येक कडे त्याचं चालू आहे. त्यांच्या या यशामागे तुमचा सगळ्यात मोठा त्याग कुठचा? माझा त्याग म्हणजे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा ना त्याचाच त्याग मोठा आहे. काय कष्ट म्हणजे मी जे बघितले आहे ना, तोच माणूस करू शकतो. आज त्याची कारकीर्द बघितली ना, त्याच्यावरून त्याने काय कष्ट केले आहे ते दिसून येतात. मी घरी सगळं माझ्या हातात आणि मी फक्त काय नवरा घरी नाही, हेच माझे कष्ट, बाकी काय. आणि रात्र गाडीतून प्रवास करणं, मला असं वाटायचं बापरे, हा रात्र गाडीत बसू ना ते शिवाय प्रवास करतो आणि मी मस्त गादीवर झोपते. मला खूप दुःख व्हायचं, पण काय उपाय, इलाज नाही त्याला, ते चालू. पण आजच्या स्टेजला त्याचे ते कष्ट दिसून येतात. एखादा असा प्रसंग सांगा की तुमच्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तू त्याला भक्कम आधार देऊन उभं केलं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. स्वामींवर आमची खूप श्रद्धा आणि स्वामी आमच्या पाठीशी एवढे राहिले आहेत. स्वामी म्हणा, गुरु महाराज म्हणा, कुठली शक्ती आमची. तर प्रत्येक वेळी आम्ही आता पडतो खाली, खड्ड्यात जातो, तर उचलण्याचं काम त्यांनी केलं. माझा मुलगा कॅनडाला असतो. गेल्या वर्षी सांगू ना, गेल्या वर्षी काय झालं, सुनेचा फोन आला, सलींची तब्येत एकदम क्रिटिकल आहे म्हणून. तर आम्ही म्हटलं साधं असेल काहीतरी हे.
तर 1-2 तासांनी ती म्हणाली हॉस्पिटलाइज केलं आहे त्याला, आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तर कसं कपडे कापून इंटेन्सिव्ह मध्ये ICU मध्ये नेला. ICU मध्ये 2 तास झाले तर लगेच व्हेंटिलेटरवर, आणि व्हेंटिलेटरवर 1 महिना जवळजवळ तो होता. आणि मी 3 दिवसात कॅनडाला जायला निघाले. एअर इंडियाचे विमान कॅन्सल. मी एअरपोर्टवर, दिल्ली एअरपोर्टवर 2 दिवस मी तिकडे विनवण्या करते, रडते, बाबा माझा क्रिटिकल आहे मुलगा, मला पाठवा कुठल्या तरी विमानात. नाही, अजितचा विजा संपलेला होता. इकडे तो जप करत 7 दिवस गाणगापूर, नरसोबाचीवाडी सगळीकडे महामृत्युंजय त्याच्यासाठी चालू होता. आणि काय सांगू, तिकडे मी फक्त मला एकटीलाच ते व्हेंटिलेटर ठेवला. ICU मध्ये ते देत होते बसायला, आणि मी तिकडे स्वामींचा जप करायचे. आणि 1 महिन्याने तो बाहेर आला. ही स्वामींची कृपा. तुमची श्रद्धा असेल ना, ते करतातच तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे त्याला म्हणे, जेव्हा त्याला शुद्ध येत होती ना, त्याला लिहून यायचं म्हणे ग्रीन अक्षरात स्वामींचं, आणि स्वामी दिसायचे म्हणे अस्पष्ट की मी आहे पाठीशी, तू घाबरू नको. रक्ताच्या उलट्या झाल्या, 6 पाठ्या दिल्या, पण काही डगमगलं. आणि मला अगदी शांत ठेवलं, रडणं नाही काही. आणि मी ते 7 वर्षाची जुळी माझी नातवंड त्यांना आणि सुनेला धीर देत होते. सून डॉक्टर, पण ती सुद्धा घाबरली होती, आता हा काही वाचणार नाही म्हणून. पण मी म्हटलं नाही, स्वामी त्याला आणणार, आणि तसंच आणलं त्यांचं. आणि तो छान आहे आता. 6 महिने सांगितले होते त्याला ठीक व्हायला, पण 2 महिन्यातच तो बाहेर आला. घर आणि स्वतःचे कार्यक्रम याचा समतोल साधताना तुम्ही स्वतःची ओळख कशी जपता? मी ना, मला खूप खेळाची आवड. मी पेंटिंग करते. मी पेंटिंग करताना ना, म्हणजे माझा छंद म्हणून ना, प्रोफेशन म्हणून नाही. आणि मी ते प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते पेंटिंग म्हणजे कॅनव्हास पेंटिंग देते. आणि प्रत्येक दिवाळीत मी 5-5 पणत्या, या सगळे साथीदार येतात किंवा कोण येतात त्यांना गिफ्ट बरोबर त्या पणत्या देते. माझं इंटेन्शन असं की तुमचं पण घर या माझ्या पणत्याच्या जुळू दे, अशी माझी भावना. तर मी ती 4 डझन पणत्या मी दर दिवाळीत पेंट करते, आणि त्याच्यात ते मोती आणि ते सगळं लावून, साधे नाही. आता मी परवा कार्यक्रमाला बघितलं की पहिली तू गृहिणी, म्हणजे गृहिणी म्हणूनच जगली. तर परवा बघितलं की प्रत्येक जण येऊन तुझ्या पाया पडत होता. तर गृहिणी ते गुरु माऊली हा प्रवास कसा झाला, थोडक्यात सांग. तर काय झालं, अजितला गर्व कसलाच नाही, एकदम शांत, निस्वार्थी. आपलं पुस्तकाचं त्याला भयंकर वेळ, आणि ती पुस्तकं आणि तो आणि त्यामुळे काय झालं, मी पण माझी राहणी पण साधी. आता तुम्ही म्हणणार ही साधी कुठली, पण घरी आलेल्याना काहीतरी पोहे कर, शिरा कर, काय खायला घातल्याशिवाय मी सोडणार नाही. तर ते तसं. त्यामुळे त्या लोकांना ना, जे माझ्याकडे येतात ना, त्यांना काय वाटलं, आता अजितला एवढ्या याच्यावर ते बघतात ना, त्यामुळे मला पण त्यांनी तेवढी ती काय, त्यांनी मला गुरुमाऊलीचं स्थान दिलं, आणि ते मला नमस्कार करतात. त्या सगळ्या मुलांची तू तशीच काळजी घेत असणार. त्यामुळे त्यांचं जेवण खाण सगळं, म्हणजे रात्री अपरात्री वेळोवेळी येऊन त्यांना जेवल्याशिवाय मी पाठवलं नाही कधी. साऊथला सगळ्या देवळात MS सुब्बलक्ष्मीची गाणी लागतात, भजनं लागतात, व्यंकटेश स्तोत्र. तशी महाराष्ट्रात सगळ्या देवळात अजित कडकडे यांचं भक्तिसंगीत ऐकायला येतं. त्याच्या मागचं रहस्य काय? मला असं वाटतं की ही सगळी संतांची आणि देवाचीच कृपा असावी. कारण तो मागच्या जन्मीचं ते हे घेऊनच आला आहे काहीतरी.
आणि अक्कलकोटला एक गोष्ट सांगते तुम्हाला. अक्कलकोटला त्याची रोज सकाळी पहाटे गाणी वाजतात. तर एक भक्त स्वामींचा, पुण्याचे भक्त, ते दर महिन्याला अक्कलकोटला जायचे. तर त्यांनी असं म्हटलं की रोज अजितचीच गाणी का इकडे. तर त्यांना आवाज आला, म्हणजे इंट्युशन झालं की अजितच्या गाण्याची मला तहान लागते म्हणून. हो. पती म्हणून एक गोड आठवण अजित कडकडेंची सांगू शकते? गोडच गोड आठवण. अच्छा. कारण काय माहित आहे, त्यांनी ना मला कधीच गाणं येत नाही म्हणून कमी लेखलं नाही, किंवा काय तुला काय येत नाही, गाणं नाही, काही नाही. मला तेवढंच स्थान दिलं. एकदम छान व्यक्तिमत्व, छान प्रेम करणारा नवरा असा जन्मोजन्मी मिळावा हीच माझी इच्छा. खूप छान, खूप छान. हा, तुमच्या आता पुन्हा अजित कडकडेंना 26 जानेवारीला एक पुरस्कार मिळणार आहे. त्याकरता शुभेच्छा. दिलासाच्या सर्व सभासदांकडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद, तुम्ही आला. डोळ्याची छाया असं मी म्हणणार, बरोबर आहे? हा. आणि खूप छान खडतर प्रवास असला तरी त्यात गंमत सुद्धा होती. आणि कसं कष्टाने पुढे जायचं हे आपण ऐकलं.